नमस्कार सेवक मित्रांनो, आज आपण पाहत आहोत की आपल्या मार्गाविषयी मोठे मोठे राजकारणी बोलतात, बाबांची स्तुती करतात आणि व्यसनमुक्तीचा मार्ग म्हणून ओळखतात। आणि यावर आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी सुद्धा बोलले की यहाँ बाबा जुमदेव जी ने परमात्मा एक सेवा मंडल, इसके माध्यम से जो नशा मुक्ति का अभियान चलाया है, उसकी जितनी प्रशंसा की जाए वो कम है। मैं इस अभियान से जुड़े सभी लोगों की सराहना करता हूं। यावरून असे लक्षात येते की आपला हा मार्ग भलेही आज देशाच्या एका छोट्या भागापर्यंत मर्यादित असला तरी या मार्गाचा प्रभाव मात्र कितीतरी मोठा आहे। आणि म्हणूनच त्यांना महान त्यागी बाबा जुमदेवजीचे नाव घ्यावे लागते। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माच्या माध्यमातून जी व्यसनमुक्ती केली ती या देशात कोणत्याच व्यक्तींनी कोणत्याच संतांनी नाही केली। आणि यामुळे राजकारणी बाबांचे नाव घेतात, पण त्यांना हे सुद्धा माहीत असायला पाहिजे की महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेला हा मार्ग फक्त व्यसनमुक्तीचाच नाही, तर खऱ्या अर्थाने मानवाला मानव बनवण्याचा मार्ग आहे, विश्व कल्याणाचा मार्ग आहे। आज देशात ज्या समस्या आहेत त्या समस्येचा समाधान हा मार्ग आहे। आता तुम्ही म्हणाल की कसा, तर आपण एका पॉईंटवर चर्चा करू। आपल्या देशाची पहिली आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे धर्मभेद। आपल्या देशाचा विभाजन धर्माच्याच नावावर झाला। नंतर स्वातंत्र्य मिळाला तेव्हापासून धर्माच्याच नावावर कितीतरी दंगे झाले आणि आजही धर्माच्याच नावावर दंगे होतात। टीव्ही चॅनलवर देशाच्या विकासाच्या चर्चा कमी आणि हिंदू मुस्लिम जास्त चालतो। देशातील लोकांच्या डोळ्यावर धर्माची पट्टी बांधली आहे आणि कुठेतरी ते भ्रमाच्या जाळ्यात गुंतून आहेत असे मला वाटते। कारण आज जग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स याकडे लक्ष देत आहे आणि आम्ही माझा धर्म मोठा तुझा धर्म लहान याकडेच लक्ष देत आहोत। म्हणून धर्मभेदातून मुक्तीचा मार्ग म्हणजे मानवधर्म। मानवधर्म प्रत्येक मानवाचा धर्म काय आहे हे शिकवते, मानवाने मानवाशी कसे वागायला पाहिजे हे शिकवते। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माची स्थापना करून मानवाला खऱ्या परमेश्वराची ओळख करून दिली आणि त्या परमेश्वराला जवळ ठेवण्याकरिता सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाचे आचरण करावे लागेल असे सांगितले। बाबांनी या मार्गातील प्रत्येक सेवकाला धर्मभेदातून, जातीभेदातून, अंधश्रद्धेतून, वाईट व्यसनातून मुक्त केले आहे आणि मानवाला आदर्श जीवन कसा जगता येईल याची शिकवण दिली आहे। म्हणून मला म्हणावंसं वाटते की मानव धर्म माणुसकीचा, प्रेम हाच खरा श्वास, दया करुणा समतेतच दडले जीवनाचं हास, ना भेदभाव ना द्वेष ना कुणाचा अपमान, माणूस म्हणून जगण्याचं हाच खरा धर्म महान, हाच खरा धर्म महान। म्हणून अशा महान मानव धर्माची गरज आहे। आपल्या देशाची दुसरी मोठी समस्या म्हणजे जातीभेद। सेवक मित्रांनो, आपल्या देशात पहिले वर्णव्यवस्था होती। असे मानले जाते की पहिले कर्माच्या आधारावर वर्ण निश्चित होत होता, नंतर जन्माच्या आधारावर वर्ण निश्चित होऊ लागला। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णातून वेगवेगळ्या जाती तयार झाल्या आणि माझी जात मोठी तुझी जात लहान असा जातीभेद तयार झाला। लहान जातीच्या लोकांना पूजा करण्याचा अधिकार नाही, हवन तर दूरच राहिला। एका विशिष्ट जातीच्या लोकांनाच पूजा करण्याचा अधिकार, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे जे काही कर्मकांड आहेत ते करण्याकरिता त्यांनाच बोलवावा लागत होता, कारण त्यांनाच परमेश्वराशी संबंधित मानले जात होता। जातीभेदांनी बऱ्याच लोकांवर अन्याय अत्याचार केला, त्यांचे अधिकार हिसकावून घेतले आणि आजही संविधानाने जरी समानतेचा अधिकार दिला असला तरी व्यवहारात जातीभेद आहेच। पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्मात फक्त 2च जाती सांगितल्या आहेत, त्या म्हणजे नर आणि नारी। याशिवाय या मार्गात दुसरी कोणतीही जातपात नाही। यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्यात त्या जातींना येथे स्थान नाही, येथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म। पूर्वी एका विशिष्ट जातीच्या लोकांनाच परमेश्वराशी संबंधित मानला जात होता, पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मार्गातील प्रत्येक सेवकाला परमेश्वराची ओळख करून दिली आणि त्याला परमेश्वराशी संबंधित बनवले आहे। पूर्वी पूजा, हवन विशिष्ट जातीचे लोकच करीत होते आणि बाकीच्या लोकांना अपवित्र समजले जात होता, पण बाबांनी स्थापन केलेल्या या मार्गातील सेवक स्वतःच्या घरी हवन कार्य घडवतो, त्याच्या शब्दावर भगवंत कार्य करते आणि तो स्वतःचे दुःख दूर करून इतरांचेही दुःख दूर करतो। पहिले ज्या जातींच्या लोकांवर शूद्र म्हणून अत्याचार केला गेला त्या जातीचे लोक या मार्गात मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शब्दावर सर्व जातीचे लोक कार्य करतात असा अधिकार बाबांनी मिळवून दिला आहे। आणि जातीभेद नष्ट करून
या मार्गातील प्रत्येक सेवकाला जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती बनवला आहे. म्हणून जातीभेद नष्ट करण्याकरिता या देशाला मानव धर्माची या मार्गाची गरज आहे. या मार्गातही काही सेवक जातीभेदात गुंतून असतील तर त्यांना एवढाच सांगू इच्छितो की जात नावाची भिंत उभी मनामध्ये का बांधतो, एकच रक्त एकच श्वास तरी भेद का साधतो. हातात हात घालूया मानवतेचा दीप लावूया, समानतेच्या सूर्याखाली नवा समाज घडवूया, नवा समाज घडवूया. या देशात तिसरी आणि चौथी मोठी समस्या आहे अंधश्रद्धा आणि वाईट व्यसन. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. अशानं असा होते, तशानं तसा होते याबाबतच्या परंपरा तयार करून त्या परंपरेवर अंधविश्वास ठेवण्याकरिता सांगण्यात आला. धागे दोरे माळा ताईत कुंडलकडे हे वापरल्याने भूत सैतान संकट येत नाही असे सांगण्यात आले. 33 कोटी येती नाही तर तेती, तेती नाही तर तेती असे भटकत होतो. देव कोठे आहे हे माहीत नव्हता. आम्ही दगडातच देव पाहत होतो आणि भोंदूपणाच्या जाळ्यात गुंतून होतो. पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला अंधश्रद्धेतून रूढीवादी परंपरावादी विचारातून बाहेर काढला आणि एकाच परमेश्वराची ओळख करून दिली. ह्या सर्व अंधश्रद्धेबाबतचे जुने विचार, जुनी पूजा बंद करायला लावल्या. परमेश्वर नेहमी जवळ कसा राहील याबद्दल मार्गदर्शन केले आणि तत्वशब्द नियमाप्रमाणे वागायला सांगितले. अंधश्रद्धेचा अंधार या संपूर्ण देशात पसरला आहे. म्हणून या मानव धर्माच्या प्रकाशाची गरज आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटते की जागा हो रे समाजा, अंधाराला छेद दे, अंधश्रद्धेच्या साकड्या तोड, विवेकाला वेग दे, भोंदूपणाच्या जाळ्याला आजच धक्का देऊया, मानव धर्माच्या जयघोषाने नवा प्रकाश पेटवूया, नवा प्रकाश पेटवूया. यानंतर वाईट व्यसनावर चर्चा करू. दारूबंदीवर देशात बरेच आंदोलन होतात. सरकारही व्यसनमुक्तीसाठी करोडो रुपया खर्च करते. पण सरकार दारू बंद करत नाही, कारण सरकारला दारूमुळेच नियमित टॅक्स मिळते. पण सरकारला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की दारूमुळे परिवार उद्ध्वस्त झाले. लोकांचे आरोग्य, कायदा सुव्यवस्था, आर्थिक आणि सामाजिक समस्या वाढत आहेत. यामुळे देशाला खूप मोठा नुकसान होत आहे. आणि दारूसारखे बरेच असे व्यसन आहेत ज्यामुळे मानवी जीवन खाली येत आहे. म्हणून बाबांनी जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता 5 नियम दिले आहेत. त्यातील तिसरा नियम अनेक वाईट व्यसन बंद करणे. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची होट, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करायला बाबांनी सांगितले. आणि हे बंद करूनच या मार्गात प्रवेश करावा लागतो. म्हणून या मार्गातील सेवक या व्यसनापासून दूर राहतो. त्यामुळे त्याचे उद्ध्वस्त झालेले जीवन पुन्हा वाटेवर आले आणि त्याच्या जीवनाचा विकास होत आहे. त्याचे आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारली. समाजात सन्मानाचा स्थान मिळाला आणि आज तो समाजातील लोकांना सांगत आहे की वाईट व्यसन हे जाळते जीवनाची वात, क्षणिक सुखासाठी करतो आयुष्याचा घात, स्वप्नाची राख होते, तुटतात सारे नातं. म्हणून म्हणतो सोड व्यसन आणि ये मानव धर्मात, ये मानव धर्मात. सेवक मित्रांनो, आपण फक्त 4 मोठ्या समस्येवर चर्चा केली. पण अशा बऱ्याच समस्या आहेत ज्याचे समाधान या मानव धर्मात, या मार्गात आहे. आता या मार्गातील सेवक या समस्येतून मुक्त होऊन आपली गृहस्थी वर आणत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. म्हणजेच देशालाही विकासाच्या वाटेने नेत आहे. या मार्गामुळे देशालाही खूप मोठा फायदा आहे. म्हणून देशाला या मार्गाची गरज आहे, या मानव धर्माची गरज आहे. आणि ह्या गोष्टीसुद्धा राजकारणी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.